नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे. आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 23 फेब्रुवारी 2024. तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की नुकतेच ऐतिहासिक समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, उत्तराखंड. तर नुकतेच ऐतिहासिक समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे उत्तराखंड हे राज्य पहिले राज्य बनलेले आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 2. विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 11 फेब्रुवारी. तर विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस हा आपण 11 फेब्रुवारी दिवशी साजरा करत असतो. तर लगेचच आपण फेब्रुवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात. तर 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 7 फेब्रुवारीला सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 10 फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 11 फेब्रुवारीला विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 12 फेब्रुवारीला डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती म्हणून साजरी केली जात असते. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात असते. 20 फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 24 फेब्रुवारीला केंद्रीय उत्पादक शुल्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस म्हणून साजरा केला जात असतो. आणि 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस म्हणून साजरा केला जात असतो. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 3. आपत्ती चेतावणी देणारे उपकरण नुकतेच कोठे लॉन्च केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, बिहार. तर आपत्ती चेतावणी देणारे उपक्रम हे बिहार या राज्यात लॉन्च केलेले आहे. तर लगेचच आपण बिहार या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर बिहार या राज्याची स्थापना 22 मार्च 1912 मध्ये झाले. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ अल्लेकर आणि राजधानी आहे पटना. तसेच तिथे 3 महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत: वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान, राजगीर राष्ट्रीय उद्यान आणि कानवर राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे महत्त्वाचे एक धरण आहे इंदापुरी या नावाने. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय विज्ञान दिवस 2024 ची थीम काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, विकसित भारत के लक्ष्य 2047. तर राष्ट्रीय विज्ञान दिवस 2024 ची थीम ही विकसित भारत के लक्ष्य 2047 ही थीम होते. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 5. SAFF महिला अंडर 19 चॅम्पियनशिप स्पर्धेत
भारत आणि कोणत्या देशाला संयुक्तपणे काय विजेतेपद देण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बांगलादेश. तर SAFF महिला अंडर-19 चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारत आणि बांगलादेश या 2 देशांना काय संयुक्तपणे विजेतेपद काय देण्यात आलेलं आहे. तर लगेचच आपण बांगलादेश बद्दल जाणून घेऊयात. तर बांगलादेशचे अध्यक्ष आहेत मोहम्मद शहाबुद्दीन, पंतप्रधान आहेत शेख हसीना, राजधानी आहे ढाका आणि तेथील चलन आहे बांगलादेशी टाका. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाने स्पेस उपग्रह हा काय लॉन्च केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमेरिका. तर अमेरिका या देशाने स्पेस उपग्रह काय लॉन्च केलेलं आहे. तर लगेचच आपण अमेरिका या देशाबद्दल जाणून घेऊयात. तर अमेरिका या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत जोसेफ बायडेन, राजधानी आहे वॉशिंग्टन आणि तेथील चलन आहे अमेरिकन डॉलर. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7. जागतिक संरक्षण प्रदर्शन 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अजय भट्ट. तर जागतिक संरक्षण प्रदर्शन 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व हे अजय भट्ट यांनी केलेलं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी 15 दिवसांच्या मुक्कामासाठी व्हिसामुक्त धोरण काय मंजूर केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इराण. तर इराण या देशाने भारतीय नागरिकांसाठी 15 दिवसांच्या मुक्कामासाठी काय व्हिसामुक्त धोरण मंजूर केलेलं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9. 7वी हिंद महासागर परिषद 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केली जात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ऑस्ट्रेलिया. तर 7वी हिंद महासागर परिषद 2024 ही ऑस्ट्रेलिया या ठिकाणी काय आयोजित केली जात आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10 आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर स्वातंत्र्यापासून फेब्रुवारी 2024 पर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार काय जाहीर झाले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 53. तर स्वातंत्र्यापासून फेब्रुवारी 2024 पर्यंत 53 व्यक्तींना काय भारतरत्न पुरस्कार काय जाहीर झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.